लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता मंजूर झाला। 5 मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी पैसे वितरण करण्याचे आदेश दिले आहे। महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली आहे। पहिल्या टप्प्यात 20 जिल्ह्यांतील 1,30,00,000 बहिणींना लाभ जमा होणार। नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी सरकारने 426 कोटीचा निधी मंजूर केला आहे, पण नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे 4 नव्या नियमानुसार होणार आहे, ज्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही। नोव्हेंबरचा म्हणजे 17वा हप्ता हा सरसकट मिळणार नाही। नोव्हेंबरच्या हप्त्या वितरणासाठी सरकारने 4 नवे नियम लागू केले आहेत। लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात आलेला आहे। 4 नियम आता ज्या महिला पाळतील, ज्या महिला या 4 नियमात बसतील, फक्त त्यांना 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार आहेत। तसेच 20 जिल्ह्यांतील 22 लाख महिलांना 25,000 रुपयांचं विशेष अनुदान देखील मिळणार आहे। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यांमध्ये फक्त 20 जिल्ह्यांमध्ये हे वितरण होणार आहे। त्याची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे। बाकीच्या 16 जिल्ह्यांमध्ये हप्ता उशिरा मिळणार आहे, त्यामुळे पहिले 20 जिल्हे जे आहेत तिथे हे वितरण लगेच सुरू होणार। त्यावेळेस नशीबवान लाभार्थी जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे, पण सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की 4 नियमाच्या अंतर्गत राहूनच पैशांचं वितरण यावेळेस होणार आहे। त्यामुळे ज्या महिला या 4 नियमात बसतील, फक्त त्याच महिलांच्या खात्यामध्ये पैशांचे वितरण होणार। स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना ही जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे, ज्यामुळे 100% या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण आज थोड्याच वेळात होणार। पण 4 नियम पाहून घ्या अशी ही सूचना मुख्यमंत्र्यांनी बहिणींना दिली आहे। सप्टेंबर-ऑक्टोबरचे जे हप्ते होते तर ते सरसकट बहिणींना दिले होते, पण आता सर्व महिलांना हप्ता मिळणार नाही अशी सूचना सरकारकडून देण्यात आली आहे। 4 नियमांतर्गत अतिशय काटेकोरपणे ही वितरण होणार आहे। आता ज्या महिला या 4 नियमात बसतील, फक्त त्याच महिलांना पैसे मिळणार। पूर्वी फक्त 4 चाकी वाहनांचा नियम होता, म्हणजे 4 चाकी वाहन असलं, 4 व्हीलर गाडी असली की लाभ बंद व्हायचा। पण आता आयकर विभागाचा नियम आलाय, इन्कम टॅक्सचा वेगळाच नियम आलाय, ज्यामुळे 4 चाकी जरी नसली तरीही पैसे बंद होणार। हे 4 नियम लागू केल्यामुळे काल मध्यरात्रीपर्यंत 30 लाखाहून अधिक बहिणी अपात्र झाल्या, ज्यामुळे आता बहिणींची संख्या हळूहळू कमी होणार आहे। ही संख्या वाढत जाऊन तब्बल 1 कोटीच्या आसपास जाऊ शकते असे अंदाज वर्तवत आहे। फक्त एका नियमामुळे 30 लाख महिला अपात्र झाल्यात, तर दुसरा, तिसरा आणि चौथा नियम अतिशय कठोर असल्यामुळे त्यांनी अंतर्गत आणखी 70 लाख महिला अपात्र होणार आहे। त्यामुळे आता सर्व बहिणींच्या अडचणीत वाढ होणार, सगळ्या महिलांचे टेन्शन वाढणार आहे, कारण की आता एका गावातल्या फक्त 50%च महिला पात्र राहतील, बाकी 50% महिला सरसकट अपात्र होणार आहेत। सरकारने 4 नियमानुसार नोव्हेंबरच्या हप्त्या वितरणाची 20 जिल्ह्यांची एक विशेष यादी तयार केली। आता पहिल्या, दुसऱ्या, तिसरा आणि चौथा 4ही नियम हे महत्त्वाचे आहेत। आता या 4 नियमात बसणाऱ्या महिला ज्या आहेत, ज्या खरोखर नशीबवान असतील, कारण की त्यांना फक्त 1,500च नाही तर 25,000 रुपयांचे विशेष अनुदान देखील मिळणार आहे। तसेच या 4 नियमात बसलेल्या महिलांचे जे जुने राहिलेले हप्ते आहेत, म्हणजे जुलै, ऑगस्ट, जून, ऑक्टोबर, सप्टेंबर असे राहिलेले पैसे आहेत, तर ते देखील लवकरात लवकर मिळणार आहेत। नोव्हेंबरच्या हप्त्या वितरणाला बराचसा उशीर झालाय, पण तो उशीर झाला सरकारने एक गुपितपणे पडताळणी केली होती, एक ऑनलाईन पडताळणी केली होती, तर काही ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी देखील झालेली आहे। आणि ज्या पडताळणीमध्ये अशा महिला सापडल्या आहेत की ज्यांचे लाभ आता नोव्हेंबरपासून बंद होतील, ज्या संदर्भात 4 विशेष गट महिलांचे पाडले आहेत आणि या 4 गटातील महिलांचे लाभ आता बंद होणार। पहा, अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय आणि ज्याचा GR देखील आता लगेच आलेला आहे। मग आता कशा पद्धतीने हे 4 नियम लागू झालेले आहेत? नोव्हेंबरच्या हप्त्याच्या पहिल्या टप्प्यातील 20 जिल्ह्यांची यादी जी आहे, त्यात कोणत्या जिल्ह्याचा नंबर लागलाय, 25,000 रुपयांचं अनुदान कोणत्या बहिणींना मिळणार आहेत, नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र होण्यासाठी कोणते 4 कागदपत्र जमा करावी लागणार, KYCच्या संदर्भातला काय नवा नियम आलाय, संपूर्ण सविस्तर माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। पहा, जर तुम्हाला खरोखर 1,500 रुपयांची गरज असेल, तुमचा लाभ कायम सुरू राहावा असं तुम्हाला वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत। लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता देण्याचा निर्णय आज सकाळी झालेला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 31,000 कोटी रुपयांचं जे आहे पॅकेज स्वतः मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलं आहे, त्यामुळे पैसे 100% येणार आहेत। पण आत्ताच काही दिवसांपूर्वी KYCची नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि त्या KYCमुळे आता लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होतोय, कारण की KYCच्या संदर्भात काल दुपारी सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला, ज्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली आहे किंवा ज्यांची करायची राहिली आहे, अशा सर्व लाडक्या बहिणीसाठी हा एक नवा नियम KYCच्या संदर्भात लागू झालेला आहे। ज्या बहिणींची KYC झाली आहे त्यांचा लाभ आता बंद होणार आहे, ज्यांनी KYC केली त्यांचे लाभ बंद होणार आहेत अशी माहिती या नियमानुसार आलेली आहे। नोव्हेंबरच्या हप्ता वितरणासाठी सरकारनं 4 नियमांची एक कडक काटेकोरपणे चाळणी लावली आहे, ज्यामध्ये KYCचा एक नियम आहे, त्यानंतर दुसरा आधार कार्डचा नियम आहे, त्यानंतर तिसरा पॅन कार्डचा नियम आहे, त्यानंतर चौथा हा बँक खात्याचा नियम आहे।
सगळे नियम हे लक्षपूर्वक जाणून घ्यायचे, तरच तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे. पहा, एक जरी नियमांमध्ये तुम्ही अटकले तर तुमचा हप्ता हा अडकणार आहे. तुमचा हप्ता कायमचा बंद होणार आहे. आता सर्वात पहिला मुद्द्यांकडे आपण वळतोय की KYCचा जो मुद्दा आहे. आता KYC ज्यांनी केली आहे त्यांचे लाभ बंद होणार आहेत. ज्यांनी KYC केली आहे त्यांचे लाभ बंद होणार आहेत. मग कोणत्या महिला आहेत की ज्यांनी KYC केल्यामुळे त्यांचे लाभ बंद होणार, त्यांची माहिती आपण सगळ्यात पहिले पाहतोय. आणि त्यानंतर आधार कार्डचा नियम, पॅन कार्डचा नियम आणि जो आहे तो बँकेचा नियम, सगळं सविस्तर आपण पाहतोय. आता पहा, KYC करत असताना सरकारने त्याची जी तारीख दिली होती त्याच्यामुळे त्याची नियमावली दिली होती. त्या नियमानुसार लोकांनी KYC कंप्लीट केली आहे. पण KYCमध्ये 80% लोकांनी चुका केल्यात. 80% महिलांनी चुका केल्यात. त्या चुका मुख्यत्वे ज्यांची पती किंवा वडील नव्हते अशा महिलांनी दुसऱ्या कोणाचे तरी आधार नंबर तिथे दिले आहेत. अशा महिलांचे लाभ आता 100% बंद होणार. त्यानंतर अशा महिला की ज्यांची KYC केल्यावर लाभ बंद होणार, त्या महिला म्हणजे जे सरकारी नोकरदार आहेत. बऱ्याचशा अशा महिला आहेत की जे सरकारी नोकरीला जातात, नगरपालिकेत जातात, जिल्हा परिषदेत जातात, कुठेतरी अंगणवाडीत जातात. अशा महिलांनी लाभ घेतला होता आणि KYC केल्यावर त्यांचं सगळं माहिती सरकारच्या समोर आलं आणि त्यांचे लाभ बंद होणार. तसेच ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, त्यांच्या पतीच्या नावावर असेल तर त्यानुसार त्यांची माहिती सरकारला समजली, त्यांचे लाभ बंद होणार. त्यानंतर अशा महिला की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे आणि त्यांनी KYC केली, त्यांचे लाभ बंद होणार. आता हा झाला पहिला नियम, पहिला मुद्दा. आता ज्यांनी KYC केली आणि जे वर असलेल्या गोष्टीत सापडतील त्यांचे पैसे बंद होणार. आता कोणाचे बंद नाही होणार KYC केल्यानंतर, तर अशा महिला की ज्या खरोखर पात्र आहेत, जे शेती करतात, घरकाम करतात, ज्यांचं उत्पन्न अतिशय कमी आहे, ज्यांच्या घरात 4 चाकी नाही आहे, घरात कोणी सरकारी नोकरदार नाही आहे, घरात कोणी पेन्शनधारक नाही आहे, तर अशा महिलांचे हप्ते 100% सुरू होणार आहेत. आता हा झाला पहिला नियम. आता दुसरा नियम आधार कार्डचा, तिसरा पॅन कार्डचा, चौथा बँक खात्याचा नियम आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुसरा नियम जो आहे तो आधार कार्डचा आहे. आता आधार कार्डमध्ये बऱ्याचशा महिलांनी वय चेंज केलं होतं, वय बदललं होतं, योजनेत बसण्यासाठी वय कमी केलं होतं किंवा जास्त केलं होतं, तर अशा महिलांचे देखील योजना बंद होणार. आधार कार्डमधलं दुसरा प्रॉब्लेम, बऱ्याचशा महिलांची जन्मतारीख ही व्यवस्थित दिसत नाही आहे, ती क्लिअर जर नाही केली तरी लाभ बंद होणार. आधार कार्डमध्ये नाव चुकीचं आहे, बँक खात्याचं आणि आधार कार्डचे नाव सारखं नसेल तरीही लाभ बंद होणार. तर ह्या गोष्टी तुम्ही लवकरात लवकर क्लिअर करून घ्या. आता हा झाला आधार कार्ड. आता तिसरा नियम पॅन कार्डचा आहे. आता पॅन कार्डचा नियम असा आहे की ज्याच्या अंतर्गत आता ही KYC केल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत, तर त्यांच्या पॅन कार्ड आधार कार्डवरून पॅन कार्डचे डिटेल्स घेतले जाणार आणि त्यावरून त्यांच्या घरामध्ये येणारे पैसे हे पॅन कार्डहून व्यवहार जे होतात, जे कुठल्याही बँकेत किती पैसे येतात जातात, तर याचे व्यवहार आयकर विभागामार्फत समजणार आहे. आणि त्यानंतर जर ते व्यवहार 2.5 लाखाच्या वर आढळले तर त्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या खात्यात किती पैसे येतात जातात हे जर 2.5 लाखाच्या वर येत असतील तर 100% तुमचा लाभ बंद होणार आहे. पुढचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे बँक खात्याचा. बँक खात्याचं तसं पाहायला गेलं तर बरेचसे मुद्दे आहेत जे महिलांच्या लक्षात येत नाही. त्यातला पहिला, आधार कार्ड आणि बँक खाते हे लिंक असणार. आधार कार्ड आणि बँक खाते हे व्यवस्थितपणे लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे. कुठलीही स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामध्ये चालणार नाही. तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर कनेक्ट पाहिजे. तुमच्या बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स टाकलेला पाहिजे. तर अशा प्रकारच्या ज्या बँक खात्याच्या गोष्टी आहेत तर त्याही तुम्हाला या नियमांतर्गत पाळायच्या आहेत. तर नक्कीच येणाऱ्या काळात नोव्हेंबरच्या हप्त्याचा जो GR आहे तो लवकरात लवकर सरकार काढणार आहे आणि त्याच्या माध्यमातून पैशांचे वितरण होणार आहे. त्यामुळेच तुमचं आतापर्यंत किती हप्ते तुम्हाला मिळाले, ऑक्टोबरचा हप्ता मिळाला का, सप्टेंबरचा मिळाला का, हे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.